नमस्कार, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण या महिन्यात एक विषय असा घेणार आहोत. त्याचं कारण असं आहे की 50 वर्ष पूर्ण झालेत. आता तुम्ही म्हणाल की हा असा कुठला विषय आहे आणि थेट असं म्हणतायत सुरेश कोडितकर की 50 वर्ष पूर्ण झालेत. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलचं नावच ऑफबीट आहे, त्यामुळं वेगळं असं काय आहे, काहीतरी वेगळं जाणवतं आहे की जे आपल्याला घेऊन यायला पाहिजे तुमच्या सर्वांपुढे. तो विषय आज आपण मांडतो या निमित्ताने. तर 13 सप्टेंबर 1974 ही एक तारीख लक्षात ठेवा. आणि आत्ता नुकतंच आपण 13 सप्टेंबर 2024 पार करून किंवा सप्टेंबर महिना संपून ऑक्टोबरमध्ये प्रवेश करण्याच्या वाटेवर आहोत. म्हणजे सप्टेंबर 1974 ते सप्टेंबर 2024 50 वर्षाचा कालावधी हा निघून गेलेला आहे. काय घडलं होतं सप्टेंबर 74मध्ये? तर सप्टेंबर 74मध्ये रजनीगंधा नावाचा एक हिंदी सिनेमा रिलीज झाला होता. आणि रजनीगंधाने त्यावेळेस बऱ्यापैकी चांगलं असं जे काय म्हणतात त्याला, चित्रपट विश्वातील बाजार ज्याला मार्केट म्हणतात चांगल्या भाषेत, ते कवेत घेण्याचा प्रयत्न केला होता. आता आपण विचार करायचा की 1974 साली भारताची, देशाची, मुंबईची लोकसंख्या किती असेल, समाज जीवन कसं असेल, त्यावेळेस या चालीरीती, पेहराव, वागणं, बोलणं किंवा आजचं जे अत्याधुनिक वातावरण आहे ते आपल्याला 50 वर्ष मागचं पाहायचं आहे. वाहनं कशी असतील, गाड्या घोड्या, कपडे लत्ते, हे सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्या काळात त्या सिनेमाने एक वेगळी काय म्हणतात त्याला, पायवाट सोडून वेगळा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये कुठलाही धांगडधिंगा नव्हता, कुठलाही असा मोठा रोमांस नव्हता, कुठलीही अशी मोठी गाणी नव्हती किंवा फार मोठं असं अर्थबद्ध असं काव्य नव्हतं किंवा फार असं गाजलेलं हे ते असं संगीत नव्हतं. फार चित्रपटाला वेग आहे असंही काही नव्हतं. फक्त त्या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं होतं की तो चित्रपट आपल्या डोळ्यासमोर घडतोय, आपल्या आजूबाजूला घडतोय असं जाणवत राहायचं. आपण चित्रपट जेव्हा पाहतो आपल्याला तेव्हा असं दिसतं की हे सगळं पडद्यावर घडतंय, याच्यामध्ये हा एवढा मोठा ॲक्टर आहे, ही एवढी मोठी हिरोईन आहे, हे मोठे संगीतकार आहेत, हा डायरेक्टर आहे, असं अमुक तमुक सगळ्या गोष्टी अंगावर येणाऱ्या, डोळ्यावर येणाऱ्या, आपल्या मनमस्तिष्कावर लादल्या गेलेल्या आहेत असं आपल्याला जाणवत राहतं. आणि हा मोठा बिग बजेट, मोठी स्टारकास्ट असलेला भडक असा चित्रपट आहे. असा वातावरण आपण पाहिलेलं असं वातावरण, अशा वातावरणाची आपल्याला सवय आहे. आणि तसं नसलेला एक अत्यंत सामान्य, एक अत्यंत साध्या पद्धतीने हळूवार जाणारा चित्रपट म्हणून रजनीगंधाची ओळख आहे. आणि त्याच्यामध्ये नवोदित अभिनेत्री विद्या सिन्हा यांनी काम केलं होतं. अमोल पालेकर त्यावेळेस स्थिर स्थावर व्हायचा प्रयत्न करत होते आणि त्यांचा चेहरा आणि विद्या सिन्हा यांचा चेहरा त्या काळातील तरुण मुलामुलींची स्वप्नाळू जग, प्रेम, मागचे काही संबंध, मैत्री प्रेमातले, आत्ताचे संबंध आणि भविष्यातील चित्र रंगवण्याचा एक प्रयत्न, या सर्व चक्रव्यूहात त्या तरुणीची होणारी काय म्हणतात त्याला, द्वंद्वात सापडणं, तळ्यात की मळ्यात, अशा पद्धतीने तो चित्रपट हळूहळू फुलवत पुढे नेलेला होता. आणि जुनं प्रेम सोडून द्यावं का नव्या प्रेमाचा स्वीकार करावा, अशा पद्धतीने त्याची मांडणी होती. आणि त्या चित्रपटातील दोनच गाणी आहेत आणि ती अत्यंत सुमधुर, अत्यंत ताल सूर मधुर असं घेऊन आयुष्याचा अर्थ सांगणारी आणि प्रेमाच्या ओढीमध्ये रममाण होत असताना आपलं मन आपण दुसऱ्याला दिलंय आणि त्याच्या मनाचा स्वीकार करून किंवा त्याचं मन आपल्या मनावर कसं गारूड घालतंय आणि आपण कळत नकळत त्याची कशी झालेली आहोत ह्याची ओळख करून देणारी अशी ही गाणी आहे. म्हणजे त्या गाण्याचं तर आपण शब्द जर पाहिले, रजनीगंधा फूल तुम्हारे महके इस जीवन में, अशा पद्धतीने ते जे मुखडा आणि अंतरा
व्यक्त झालेला आहे. रजनीगंधा फूल तुम्हारे महके मेरे जीवन में, वह जैसे महके प्रीत तुम्हारी मेरे अनुरागी मन में. म्हणजे आता त्याच्यामध्ये रजनीगंधाच्या फुलांचा उल्लेख आहे. आता रजनीगंधाचा आपण मराठी अर्थ घेतला तर तो रातराणी असा घेऊ शकतो आपण, परंतु प्रत्यक्षात त्यांनी जी त्या चित्रपटात रजनीगंधाची जी फुलं दाखवली ती आपल्या दृष्टीने गुलछडीची फुलं आहेत. गुलछडीची लांबलचक काठी आणि वर येणारं ते गुलछडीचं फूल जे आपण आपल्या मराठी लोक आपण हार जे असतात देवाला केलेले त्याच्यामध्ये वापरतो. आणि रातराणी आपण रजनीगंधा या अर्थाने घेतो, पण प्रत्यक्ष चित्रपटात रातराणीचा उल्लेख नाही आहे, रजनीगंधा म्हणून उल्लेख आहे. आणि रजनीगंधा म्हणून त्यांनी गुलछडी दाखवलेली आहे. तर ह्या म्हणजे अमोल पालेकर विद्यासेनाला ती गुलछडीची फुलं भेटवस्तू म्हणून देत असतात, भेट म्हणून देत असतात. आणि त्या फुलांच्या सुगंधामध्ये त्याची जी प्रीत दळवळत असते, तिचं जे मन अमोल पालेकरांच्या प्रेमात रुंजी घालत असतं आणि त्याच्यामध्ये ती आयुष्याची एक एक सोनेरी स्वप्न पाहत असते. अशा पद्धतीने ती रजनीगंधाची कथा हळूहळू आपल्याला पुढे घेऊन जाते. मुंबईतील जनजीवन, तेथील कार्यालयातील कामकाज, तरुणांनी बाहेर भेटणं, हॉटेलामध्ये जाणं, जेवणं, फिरणं, अशा एका चांगल्या शुद्ध, सभ्य, सुशिक्षित पद्धतीने हे प्रेमकथा पुढे जात राहते. ह्याच्यात कुठलाही अश्लीलता नाही, वासना नाही, कुठलेही भटकायला जाणे नाही, कुठलाही दूरवरचा प्रवास नाही, कुठलाही अंगविक्षेप नाही, कुठलाही गलिच्छ स्पर्श नाही, कुठलेही महागडे असे लक्झरियस भेट वस्तू, अमुक तमुक फिरणं, गाड्यांवर निघून जाणं, राईडला जाणं, लॉंग बाईकवर ट्रेक वगैरे करणं, असलं काही नाही आहे. झाडामागे जाणं, गुलाबाची फुलं देणं, गाणी म्हणणं, काव्य करणं, शेरोशायरी करणं, असलं काहीही नाही आहे. तरी पण हा चित्रपट त्यावेळेस प्रेक्षकांना, दर्दी लोकांना खिळून ठेवणारा होता. त्यावेळेस आलेल्या मराठी आणि हिंदी चित्रपटांची जर आपण यादी पाहिली तरी त्यावेळेस या चित्रपटाने प्रेक्षकांना खेचून घेतलं होतं, खिळून ठेवलं होतं आणि विचार करायला भाग पाडलेलं होतं. असा हा रजनीगंधा सिनेमा आज म्हणजे सप्टेंबर 2024ला 50 वर्ष पूर्ण करून रजनीगंधा म्हणजे त्या रातराणीच्या किंवा गुलछडीचा फुलांचा सुगंध आजही मागे ठेवून आपल्याला त्याची साथ घालत आहेत. आज त्या चित्रपटातील अनेक कलावंत ह्या जगात नाही, विद्यासेनाही वारलेले आहेत. त्या चित्रपटाला संगीत देणारे सलील चौधरी असतील, त्याच्यानंतर गीत लिहिणारे योगेश वगैरे असतील. मुकेश यांनी त्या चित्रपटातलं एक गाणं अत्यंत सुंदर गायलेलं आहे. त्यांना त्याच्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता उत्तम गाण्याचा. मला वाटतं फिल्मफेअर मिळाला होता. असं हे सुंदर चित्रपट रजनीगंधा आहे. बार बार यू ऐसा होता है असं ते मुकेश यांचं गीत होतं टॅक्सीमधलं. आणि ते मुंबईची जीवनवाहिनी आहे टॅक्सी, लोकल ज्याप्रमाणे तसं त्यावेळेस टॅक्सीचंही प्रस्त होतं. आणि असं त्यावेळेस आपल्याला मुंबईत चालणाऱ्या डबल डेकर ज्या बस आहेत त्याही पाहायला मिळतात. मुंबईतलं चांगलं जीवन, गर्दी नव्हती, घुसमट नव्हती, गडबड नव्हती, घाम नव्हता, अरेरावी नव्हती, वेगळं राजकीय किंवा प्रांतिक वातावरण नव्हतं. अशा पद्धतीचं ते सामाजिक जीवन आपल्याला रजनीगंधामध्ये पाहायला मिळतं. मी रजनीगंधा चित्रपट कुठंही लागला, कधीही लागलेला पाहिलेला तर मी आहेच, पण कुठेही लागला तर थपकायला होतं, थांबायला होतं. ते दृश्य पाहावीशी वाटतात, ती गाणी ऐकावीशी वाटतात. असं हे रजनीगंधाचं गारुड आहे. रजनीगंधा प्रेमीजनांनी अवश्य पाहावा. त्याच्या आधीही प्रेम या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेलेले असतील, त्याच्यानंतरही आले असतील. म्हणजे आपण जे पाहिले हीर रांझा असेल, लैला मजनू असेल, त्याच्यानंतर एक दुजे के लिए असतील, असे अनेक प्रेमावर येणारे केलेले चित्रपट असतील. त्याच्यामध्ये दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे असतील, मैंने प्यार किया असतील. मला हे चित्रपट रजनीगंधा पुढे फिके वाटतात. कारण रजनीगंधामध्ये जो साधेपणा आहे, साधेपणातला जो गोडवा आहे, अत्यंत मनमोहक
अत्यंत सभ्य, लाघवी, अत्यंत भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने आकर्षक वाटेल, शोभेल असा जो सुंदर चेहरा आहे विद्या सिन्हा यांचा त्या चित्रपटात दिसलेला. त्यांनी वेणी आणि वेणी घालून, म्हणजे वेणीचे वेणीचं जे हे असेल केसांचं हे, आणि चेहरा आकर्षक पण फार बटपटीत नाही, आणि साडी नेसून सुद्धा त्या या चित्रपटात संपूर्ण चित्रपटात वावरलेल्या आहेत. आणि बजाजची मला वाटतं कब जी स्कूटर आहे ती स्कूटर अमोल पालेकर यांनी वापरलेली त्याच्यामध्ये दिसून येते. आणि असा हा त्या दोघांचा मनोमिलनाचा, थोडासा खेळकर खोडकर पद्धतीने हळूहळू पुढे जाणारा प्रेमाचा प्रवास त्याच्यामध्ये चित्रित झालेला आहे. तो मुळातून पाहण्यासारखा आहे. आजच्या पिढीला ते प्रेम कदाचित आवडणार नाही. 2024 ते 2000 यामध्ये गेलेल्या पिढ्यांनाही ती आवडणार नाही. 2000 आधीच्या 1990 पर्यंतच्या पिढ्यांनाही ते आवडणार नाही, कारण या दरम्यान अनेक चित्रपट येऊन गेलेत. पण 1990च्या आधीच्या लोकांना तो चित्रपट नक्कीच आवडेल, आजही आवडतो. आणि ज्यांना खरोखर दर्दी, जाणकार, अभ्यासू, जुन्या मानवी मूल्यांचं महत्त्व समजणारे, प्रेम मुळातून जाणणारे, प्रेमाची परिभाषा समजून ती व्यक्त कशी होते, तिचं अबोलपण आणि अबोलपणातूनही खूप काळ सांगणं, तिचं ते शांत राहणं, त्या शांत राहण्यातून व्यक्त होणं, आणि डोळ्यातून मूकपणाने प्रेम व्यक्त करून पण जाहीर न होऊ देता हळूहळू त्या दिशेने मार्गक्रमण करणं, असं सगळं रजनीगंधातून, चित्रपटातल्या प्रत्येक फ्रेममधून, चित्रपटातील संवादातून, गाण्यातून आणि त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होणार आहे. या चित्रपटात अभिनय नाही असं माझं मत आहे, कारण हा मी सांगितलं सुरुवातीलाच की हे घडते आपल्या डोळ्यासमोर असं सतत वाटत राहतं. बाकीचे चित्रपट बघा, आपण पडद्यावर पाहतो, हे सतत आपल्या मनात खुणगाट असते, आपण पॉपकॉर्न खात ते पाहत असतो. रजनीगंधाला अशी कुठलीही गरज वाटत नाही, कारण हे घडते आपल्या डोळ्यापुढे असं जाणवत राहतं. पण त्या रसास्वाद घेण्याच्या वृत्तीने जर तुम्ही चित्रपट पाहत असाल तर, मी त्या वृत्तीने पाहिले म्हणून मला हे जाणवतं. म्हणून मला हा जाणीवपूर्वक सप्टेंबर 2024 सप्टेंबर महिना संपत आला असताना 50 वर्ष पूर्ण होताना जाणीवपूर्वक मी हा विषय घेतला. तर तुम्हालाही हा विषय कसा वाटला मला जरूर कळवा. रजनीगंधा जरूर पहा. आणि रजनीगंधा फूल तुम्हारे महके मेरे जीवन में, जैसे महके प्रीत अनुरागी मेरे मन में, असं जे त्याच्यात जे शब्दकाव्य आहे की अनुराग म्हणजे माझं तुमच्यावर मन मोहित झालेलं आहे, लुब्ध झालेलं आहे, आणि त्या मनामध्ये तुमची प्रीत गुंजन घालते आहे, सुवास दरवळत आहे त्या प्रीतीचा, असं ती नायिका म्हणते आहे. तर रजनीगंधाच्या या नोटवर इथेच थांबतो. तुम्हाला हा रजनीगंधावरील हे भाष्य कसं वाटलं मला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि ऑफबीटच्या या प्रवासात सामील व्हा. ऑफबीटवर तुमचे विषय असे ऑफबीटला साधेसे घेऊन या, आपण त्याच्यावर जरूर व्हिडिओ करू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. माझा हा चॅनल तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.